गोंदिया जिले में आज से वीबीजी रामजी योजना की शुरुआत हो गई है। इस योजना का शुभारंभ गोंदिया तहसील के सावरी गांव में पौधारोपण कर किया गया। इस अवसर पर विधायक विनोद अग्रवाल, जिलाधिकारी मंदार पत्की और जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी जेनीत चंद्रा दोंतुला समेत कई अधिकारी और जनप्रतिनिधि मौजूद रहे। पर्यावरण संरक्षण और गोंदिया को अधिक हरित बनाने के उद्देश्य से शुरू की गई वीबीजी रामजी योजना का शुभारंभ सावरी गांव में पौधारोपण के साथ किया गया। कार्यक्रम में उपस्थित जनप्रतिनिधियों और अधिकारियों ने पौधे लगाकर पर्यावरण संरक्षण का संदेश दिया। इस अवसर पर विधायक विनोद अग्रवाल ने नागरिकों से अधिक पौधे लगाने और उनकी देखभाल करने की अपील की। साथ ही उन्होंने योजना की जानकारी देते हुए कहा कि यह अभियान जिले में हरित क्षेत्र बढ़ाने और पर्यावरण संतुलन बनाए रखने में महत्वपूर्ण भूमिका निभाएगा। वहीं जिलाधिकारी मंदार पत्की ने कहा कि पर्यावरण संरक्षण समय की सबसे बड़ी आवश्यकता है और ऐसे जन भागीदारी वाले अभियान भविष्य के लिए बेहद महत्वपूर्ण है। जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी जेनीत चंद्रा दोंतुला ने भरोसा दिलाया कि योजना का प्रभावी ढंग से क्रियान्वयन किया जाएगा ताकि अधिक से अधिक पौधारोपण और उनका संरक्षण सुनिश्चित हो सके। आज संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा सावरी गावातून आम्ही सर्व लोकांनी मिळून विकसित भारत जी रामजी ही जी नवीन रोजगार हमीची योजना आहे त्याचा शुभारंभ केला आहे। या योजनेमध्ये अनेक नवीन कामे समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी आपण 100 दिवसाचा रोजगार देत होतो, आता या योजनेमध्ये 125 दिवसाचा रोजगार देणार आहोत। एवढंच नाही, जेव्हा शेतीचा वेळ असेल त्यावेळेस माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना अधिकार असतील असे वर्षातून 60 दिवस ते काम त्यांना थांबवता येतील आणि त्या काळामध्ये कामगारांना, मजुरांना म्हणजे शेतीचाही त्यांना रोजगार मिळेल आणि बाकी 125 दिवसाचा रोजगार मिळेल आणि अशा प्रकारे आणि मजुरीचे दरसुद्धा 10% वाढवण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारे मजुरांचा फायदा होणार आहे। त्याचप्रमाणे यामध्ये गावामध्ये जसे मोदींचे स्वप्न आहे विकसित भारत करण्याचे, त्याप्रमाणे विकसित गाव निर्माण करण्याकरता आपल्याला या विकसित भारत जी रामजीमध्ये आराखडा तयार करायचा आहे आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून गावातील जेवढ्याही मालमत्ता असतील त्यांची दुरुस्ती असेल, त्यांचे निर्माण असेल, हे सर्व काही आपल्याला करता येणार आहे। आणि एवढंच नाही, या रोजगाराच्या माध्यमातून आपली आजीविका चालावी, उदरनिर्वाह व्हावा याकरता सुद्धा अनेक लोकांना रोजगाराच्या संधी मिळतील। अशा प्रकारचे म्हणजे गावामध्ये मालमत्ता निर्माण करण्याचे कामं मोठ्या प्रमाणामध्ये या विकसित भारत जी रामजी योजनेच्या माध्यमातून होतील आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं एक नवीन भारत निर्माण करण्याकरता ही योजना येणाऱ्या काळामध्ये मीलचा पत्थर ठरेल असा पूर्ण विश्वास व्यक्त करतो आणि आज या योजनेचा शुभारंभ झाला या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व लोकांना रोजगार मिळावा, गावांचा विकास व्हावा आणि या विकासाच्या माध्यमातून सुद्धा गावामध्ये चांगली मालमत्ता निर्माण व्हावी हीच अपेक्षा बाळगतो। आमदार साहेबांनी सांगितलं की कुशल आणि अकुशल अगदी मुद्दा बरोबर आहे की बऱ्याचशा ठिकाणी फक्त कुशलचे पेमेंट व्हावं, त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, गटार हे अशीच कामं कुठेतरी घेतले जायचे। तो सुद्धा प्रशासनाचा प्रमुख म्हणून मी आज ग्वाही देतो की पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या वीबीजी रामजी योजनेमध्ये कुशल आणि अकुशलचा समतोल या जिल्ह्यामध्ये राखला जाईल याची दक्षता जिल्हा परिषद यंत्रणा आणि जिला महसूल यंत्रणा आम्ही घेतो। प्रशासन का मानना है कि यदि जनप्रतिनिधियों के साथ साथ आम नागरिक भी इस अभियान में बढ़ चढ़कर भाग लेते हैं तो आने वाले समय में गोंदिया का हरित क्षेत्र और अधिक बढ़ेगा। वीबीजी रामजी योजना को पर्यावरण संरक्षण और हरित गोंदिया के संकल्प को साकार करने की दिशा में एक महत्वपूर्ण पहल माना जा रहा है।